धारदार शस्त्र हातात घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना धमकावणाऱ्या युवकांवर कारवाई केली म्हणून म्हसवड पोलिसांना मुद्दाम टार्गेट केलं जातंय। सामाजिकतेचा बुरका घालून पोलिसांना टार्गेट करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं, म्हसवड परिसरातील ग्रामस्थांची मागणी। शांत म्हसवड परिसरात अशांतता माजवून अधिकाऱ्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। युवकांवर कारवाई होऊन 4 महिन्यांचा कालावधी गेला, मग आत्ताच हा विषय का, याचा बोलवता धनी कोण? मान तालुक्यातील म्हसवड परिसरात इंस्टाग्राम या सोशल मीडियावर गरुड गँग या नावानं काही युवक, व्यापारी, महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहिती काही सुज्ञ नागरिकांनी पोलिसांना दिली होती। यानुसार म्हसवड पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली म्हणून आता काही तथाकथित सामाजिक कार्यकर्ते पोलिसांना टार्गेट करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत आहेत। काय प्रकार आहे पाहूया सविस्तर बातमीच्या माध्यमातून। म्हसवड व परिसरात संबंधित युवक सोशल मीडियाच्या माध्यमातून हातात धारदार शस्त्र घेऊन फोटो व व्हिडिओ पोस्ट करत होते। तसेच इतरांच्या मनामध्ये भीती निर्माण होईल असे डायलॉग टाकून परिसरामध्ये दहशत निर्माण करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या। त्यानुसार पोलिसांनी संबंधित युवकांच्या इन्स्टा आयडी तपासून त्यांची खातरजमा करून घेतली। त्यावेळी काही युवकांनी हातात शस्त्र घेऊन फोटो, व्हिडिओ व्हायरल करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं निष्पन्न झालं। या पार्श्वभूमीवर म्हसवड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित युवकांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले। या कारवाईत 3 युवक आणि एक विधी संघर्ष बालक सहभागी असल्याचं समोर आले। यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी कायदेशीररित्या त्यांच्या घरांची तपासणी केली असता काही शस्त्र त्यांना आढळून आली। त्यानुसार कायदेशीर बाबी पूर्ण करत त्यांना पोलीस ठाण्यात नेताना ते ज्या ठिकाणी सापडले तिथून त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना रस्त्यावरील काही लोकांनी व माध्यमांनी चित्रीकरण केले। यावेळी युवकांची ओळख निर्माण होऊ नये म्हणून संबंधित युवकांच्या तोंडावरती कापड लावण्यात आलं होतं। परिसरात दहशत निर्माण झालेली कमी व्हावी म्हणून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या उद्देशानं पोलिसांनी त्यांना रस्त्यावरून पोलीस ठाण्यापर्यंत आणलं। तिथं त्यांचा माफीनामा घेण्यात आला। त्यांनी आत्तापर्यंत जे कृत्य केलं ते त्यांनी सगळ्यांच्या समोर सांगितलं आणि इथून पुढे आम्ही दहशत निर्माण करणार नाही अशी ग्वाहीही दिली। दरम्यान या घटनेला सुमारे 3 महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर काही तथाकथित सामाजिकतेचा बुरका घालत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार करण्यात आली। ही तक्रार विधी संघर्ष बालकाच्या पालकांच्या नावानं करण्यात आली आणि एका सामाजिक कार्यकर्त्यानं त्याचं आयोजन केलं होतं। मात्र स्थानिक नागरिकांच्या मते परिसरात दहशत माजवणाऱ्या युवकांवर पोलिसांनी केलेली कारवाई ही योग्य होती। या कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेली भीती कमी झाली होती असं नागरिकांचं म्हणणं आहे। मात्र ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली त्या अधिकाऱ्यांच्यावर निशाणा साधून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। खरं तर ही मागणी हास्यास्पद आहे। मुळात या मागणीला राजकीय वास येत असून ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात ही मागणी केली त्या अधिकाऱ्यांना एकाच सामाजिक कार्यकर्त्यानं हेतू परस्पर टार्गेट केलं असल्याचं जिल्ह्यानं पाहिलंय। त्या अधिकाऱ्यांना वाढदिवसाच्या मंत्र्यांनी केक चारला म्हणून तक्रार झाली। त्यानंतर म्हसवड नगरपालिकेत आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी एका पक्षाचं काम केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यांच्या विरोधात लेखी तक्रारी झाल्या। खरं तर या सगळ्या तक्रारींना राजकीय वास येत असल्याचं सर्वसामान्य जनतेला सुद्धा माहीत आहे। कारण म्हसवड पोलिसांचं काम हे त्यांच्या पातळीवर अतिशय उल्लेखनीय असल्यामुळं जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी वेळोवेळी गौरवलेलं आहे। मात्र काही तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना कोणत्याच हालचाली करता येत नव्हत्या। दरम्यान या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना म्हसवड परिसरातील एका सोलर प्लांटला भेट देऊन त्या ठिकाणी काम करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांना मी तुमच्यासोबत असल्याचं भासवत कंपनीकडून स्वतःची दिवाळी करून घेतली। मात्र कर्मचाऱ्यांना काळी दिवाळी साजरी करायला लावली। सध्या त्यांच्या हालचालींना मर्यादा आल्या म्हणून म्हसवड पोलीस अधिकारी वाईट असा हेतू त्यांनी केला आणि तब्बल 3 महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या आणि होऊन गेलेल्या गुन्ह्यात विधी संघर्ष बालकाच्या रूपानं हे सगळं नाटक उभा केलंय। संबंधित विधी संघर्ष बालकाच्या पालकांनी सुद्धा आपल्या बालकाचा सोशल मीडियावरचा पराक्रम पाहणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती त्यांनी आपलं गुण उधळलंय ते त्यानं पालकांच्या बाबतीत उधळावेत आणि या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्या सामाजिकतेच्या बुरक्यामागे नक्की काय लपलंय याचा शोध आम्ही आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून घेत राहणार आहोत।
अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बघा आपला आवाज ही बातमी. आपल्याला कशी वाटली याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.